महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी म्हणून यांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची मुभा आहे. अर्ध्या तिकिटात प्रवासाची मुभा आहे म्हणून की काय माहिती, परंतु सरकारने आता यांना एस.टी. महामंडळाने अर्ध्या रस्त्यावर उतरून यांची एस.टी. आता दुरुस्तीसाठी गेलेली आहे आणि ह्या जवळजवळ 2 तास झाल्यात ह्या अशाच उन्हात उभे आहेत. त्याच्यामुळं प्रश्न पडतो की जी 6 सीटरमध्ये वगैरे अवैध वाहतूक होते तिला नक्की जबाबदार कोण, ते 6 सीटरवाले की हे सरकार? काय अडचण आहे बाबा? गावाला जात शिंदेवाडीला किती वेळ झाला उभे? 2 तास झाले. गाडी त्याच गाडीत आले होते तुम्ही? मध्ये उतरवलंय आणि गाडी दुरुस्तीला गेली. आम्हाला रोज शाळेत जायला उशीर होतो, आम्हाला एसटी नसते. सरकारकडे आमची एवढी विनंती आहे की आम्हाला वेळेत एसटी मंचर आणि कारखान्याच्या बसचा नेहमीचा प्रॉब्लेम. एकच बस असते आम्हाला 8:45ला मंचरवरून पारगावला जायला, ती पण वेळेत येत नाही. संध्याकाळी पण बसचा तोच प्रॉब्लेम असतो. प्लस फक्त मंचरपर्यंतच नाही यायचं, आम्हाला खूप लांबून अपडाऊन करायला. मग तो आता मंचरमधून बसले होते? हां, आता मंचरमधून बसलो होतो. आता मध्ये घेतले आणि तिकीट काढून घेतले म्हणजे? तिकीट काढले आता? तिकीट काढले. मंचर स्टँडला पण आहे ना, एकदा 2दा स्टार्ट करून पाहिजे होती, पण ती चालू काय झालं काय माहिती. मग त्यांनी इथं आणली, परत डेपोत नेली, डेपोत परत आणली. मग त्यांनी तिथंच बघायचं ना, नीट चौकशी करून इथंच आणून परत तिथं उतरून दिला. म्हणजे नादुरुस्त होती पण तरी पण त्यांनी चालू तिथपर्यंत आणली होती. आणली इकडे खाली. नेहमीच तसे करतात, नेहमी कारखान्याची बस कुठे ना नेहमी बंद प्रॉब्लेम असतो. संध्याकाळी पण वेळेत बस नसते. आम्हाला गाड्यांना हात करून कोणत्या पण गाड्यांना हात करून काय लोक जिन्नरवरून येतात, काही घोडेगाववरून येतात. नेहमी कॉलेजला उशीर होते, 9:30 आणि मुलींना किती रिस्क आहे बरं. रोज याच्या त्याच्या गाड्यांना हात करून गेल्यावरती आम्ही कसं काय ट्रॅव्हलिंग करायचं? आमच्या जीवाचं काय उद्या? एसटी जर वेळ नसेल तर 7:30-8 वाजता घरी जायला पण बस प्रॉब्लेममुळे बसच नसते. कधी 5 मिनिटं आधीच निघून जाते, कधी तिथेच येऊन गेलो प्रॉब्लेम. वाघ पण आहेत. एक मिनिट दादा, काय झालंय बसला? मालच काय झालं नाही, खराब झाली. खराब झाली म्हणतो जे दाखवायला लागेल. मग आता इथं चालू स्थितीत बंद झाली की तिकडूनच खराब होती? इथं पुढे आल्यावर तिथं गेटचा आवाज बदलला. हां, म्हणलं जे दाखवू तिथे गेलं ते म्हणले येऊ लागेल का आम्हाला. मग आता काय पर्याय व्यवस्था यांना? डेपोत गाडीत नाही ना. डेपोत गाडीच नाही? नाही, ती आता दुरुस्त होऊन. डेपोत एकही गाडी राखीव नसते का? नाही. त्यांना बस केले ते फोन केला ते बोलतात आणि आमचं काही करू शकत. सगळे डेपोत जाऊन आले तिथं. तुम्ही सगळे डेपोत जाऊन आले? हा, डेपोत जाऊन आले. डेपोत गाडीच नाही. आता ही जेव्हा दुरुस्त होईल तेव्हाच यांना गाडी भेटेल. ते नेहमीच आहे, कारखाना गाडी नेहमी खराब असते. नेहमी खराब गाडी चांगली पाठवत चालू करून पाहिली होती ना मंचरला. खराबच कधीच चांगली. प्लस इथून तुम्ही परत डेपोत बी नेली, मग डेपोत चेक केलीच असेल ना डेपो मध्ये. मग तुम्ही परत खाली रिटर्न का आणली इथपर्यंत? आता इथे किती वेळ होणार? म्हणजे गाडी एकदाच नेऊन तिथं डेपोत पण गेली, तिथून थोडी दुरुस्त करून खाली आणली, परत तिला प्रॉब्लेमच होता, त्याच्यानंतर ती पुन्हा गेली. स्टँडला सोडायचं नाही, इथं कशाला सोडलं मग मध्ये? आम्ही कसं जायचं आता? गाडी येऊ शकत नाही. दरवेळेला आमच्या 2-3 लेक्चर असेच जातात बसमुळे. कॉलेजला पण नेहमीच आहे का नाही? कारखाना गाडी नेहमी खराब असते. चांगली बस पाठवत पण नाही. तिकीट काढलं बरं का? ब्रेक चांगले का? आहे का? मंत्र्याच्या गावाच्या गाडीची अशी अवस्था आहे, काय चालू त्याचं वाटलं वरती बोला फिरून डायरेक्ट गेला मंत्र्यापर्यंत. बोलू काय गरीबांना उपयोग आहे ड्रायव्हरच्या निघला. मग आम्ही घेऊ काम करतो का रे? तुमच्याकडे आता किती वेळा निवेदन देऊन झाले? काय निवेदन नाही, मंत्र द्यायच्या वळसे पडलेला. इथे काय गरीबांना देऊन उपयोग? डेपोत आल्यानंतर तुमचे हे नाही का सहकार्य काय करतील काय म्हणते वरिष्ठांना सगळ्यात महत्व वरिष्ठांना हे केलं ना. वळसे पाटलांच्यामुळे नीट चालत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? वळसे पाटलांच्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असं तुमचं म्हणणं आहे? हो,
गाड्या नव्या आल्या पाहिजे. म्हणलं त्यांना निवेदन करा. गाड्या नव्या पाहिजे यायला त्याच्यामुळे नव्या गाड्यासाठी निवेदन गाडी मंत्र्यांक मागं त्यांचं म्हणणं असतंय गाडी मंत्र्यांक मागं तुम्ही नाही म्हणतात म्हणा नव्या गाड्या फार बिली होते रोज गाड्या आम्ही बंद फार पडतात इथं. विद्यार्थी परीक्षेचे आता प्रायव्हेट काय गाड्या माहिती, 12वीचे पेपर चालू आहे. एक बार झालं गाड्या पेपर चालू आहे. आता मागाशी द्या मला सांगा का ते 10वीची पोरं आणा ती गाडी त्या आता. रिक्षामध्ये त्याच्यात ती गाडी काय अपघात झाला पुढे काय झालं कोण जबाबदार आहे त्याला? तुम्ही पेरलं घेतो तिथं याला म्हणतो ही गाडी इकडे फिरव याच्याकडे आता गाड्या किती एजबार झालेल्या आहेत ते गाड्या मला कमी वय 18 गाड्या आहेत त्याच्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये किती गाड्या आहेत? सगळ्या जुन्याची गाड्या आपल्याकडे नव्या गाड्या नाही. पुण्याला जाणार आहे पण. हा? नाही मग आपल्या असे वापरायचे नाही मंचर डेपोला किती गाड्या आहेत? अवघड आहे हे अवघड आहे. अशा ठिकाणी